रामकृष्ण हरी मंडळी, आज पालखी वेळापूरवरनं भंडी शेगावला जात आहे आणि रस्त्यामध्ये तोंडले बोलले इथे विसावा असेल। आता आम्ही आहोत ठाकूर बुवाजी समाधी। तुम्ही पाहू शकता इथे आता रिंगणासाठी सर्व आतुरले, हलकासा पाऊस येतोय आणि आता जस्ट पालखीचं आगमन झालेलं ठीक आहे। जस्ट यू कॅन शो द पालखी।
आता पालखीचा दुपारचा विसावा तोंडले बोंडले येथे झालेला आहे आणि आता त्याच्या पुढे आल्यावर सोपान काका आणि ज्ञानेश्वर माऊली या दोघांची पालखी जवळ येणार आणि त्यांची बंधुभेट होणार. बंधुभेट हा सोहळा खरंच खूप सुंदर आणि पाहण्यासारखा असतो. आता आपण तोच अनुभवूया. चला. मंडपात यावे या ठिकाणी मी आणि पंचासर थांबलेलो आहोत. तर आज आम्ही सर्व मिळून स्वयंपाक बनवतोय. तर बघूया, आम्ही आता बनवण्याचा प्रयत्न तर करतोय, पण खाण्यालायक बनतं की नाही, लेट्स सी. तर इथे भाजीपाल्याचं कटिंग चालू आहे. समाधानने भाजीपाला आणला आणि भाजीपाला कापला आणि विशेष म्हणजे मी कांदा कापतोय आणि डोळ्याला पाणी यांचे येते. आणि इथं मास्टर शेफ लतिका आणि अश्विनी. फक्त ते नेमन बनीन गॅरंटी उसकी गॅरंटी हम नहीं लेते भाई. इकडे बाकीची मंडळी आता पेरू खाते अर्धी, आणि एक लसूण आणि बाकीचे सर्व काम करतायत. ज्ञानेश्वर सोपान काका, ज्ञानेश्वर माऊली काय करताय? कोथिंबीर. आता इथे बनते खानदेशी खिचडी आणि कढी. कढी पण आहे ना ग? हा खूप भारी एक कॅम्पिंग एक्सपिरियन्स आहे. फक्त मीठ टाकायच्या वेळेस विचारून घ्या कोणी टाकलंय का नाही. सो फार इट लुक्स परफेक्ट, पण माहिती नाही आता अश्विनीचं काय म्हणणं आहे, होईल का बरोबर खिचडी? आम्ही तर बरोबर आम्ही बनायला आहे, आम्ही काय दिली तुम नका तुम्ही फक्त. इथे कढी बनवणं चाललंय. येस. मग कशी झाली खिचडी? छान छान छान. कॅमेऱ्यासमोर रामकृष्ण हरी माऊली. मला एक प्रश्न पडला की एवढं छान एवढं पाठांतर कसं काय यायचं? पाठांतर तिचं लहानपणापासूनच आहे. तिची मम्मी गरोदर असताना तिची मम्मीनं ते जास्त सांप्रदायिक पाठांतर, आणि तिची मम्मी जास्त पाठांतर करते ज्ञानेश्वरी अध्याय मधले हे समजे टोटल ह्याच्यामध्ये. तुम्हाला असं म्हणायचंय की गरोदर असताना ही तिची आई सर्व हे अभंग वगैरे या गोष्टी वाचतात, त्याच्यामुळे त्याच्यामुळे. आणि आमचं जे घर आहे का, ती पारंपरिक मध्ये म्हणजे सांप्रदायिक मधलं घर आहे. खूप आनंद झाला हिचं जे कॉन्फिडन्स बघून, तिचं पाठांतर बघून. मी तुझ्याशी बोलू 2 मिनिटं? हा बोला बोला. तू कसं काय पाठ केलं की एवढं सर्व एवढं छान? मोबाईल मध्ये बघून. बघा मंडळी, मोबाईल मध्ये बघून सुद्धा चांगल्या सुद्धा गोष्टी केल्या जाऊ शकतात. जे मी आजूबाजूला बघतो की बरेच लहान मुलं कार्टून वगैरे हे बघतात, पण असेही मुलं आहेत की जे अभंग पाहतात आणि ते मेमराईज करतात. हे ऐकून या वारीच्या वाटेल खूपच भारी वाटलं. खूप खूप शुभेच्छा तुला पुढच्या आयुष्यासाठी बेटा. ठीक आहे, पुढल्या वर्षी गाठी घेऊ म्हणा. अजून पुढल्या वर्षी गाडी ह्याच्यापेक्षा अजून तयारी करू पुढल्या वर्षी. नक्की नक्की आवडेल आम्हाला. काय नाही. रामकृष्ण हरी. हात शब्बास. जोड, हात जोड. गाडी.